राम राम मंडळी, तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मी ना नेमकंच घरी गेलो। घराच्या पाठीमागे वावरात रोटर चालू होतं। गणेश चव्हाण आणि पिंटू चव्हाण दोघे वावरातले मोठे मोठे दगड हे ट्रॅक्टर चालू होते ना। आमचे वडील या वयात सुद्धा त्यांच्या कामाच्या बाबतीत नाद नाही करायचा, त्यांचा नादच खुळा। मी गणेशला म्हणलो ट्रॅक्टरच्या पुढे जाय, मोठ्याला दगड असतील तर उचलून घे। तो म्हणे जातून पाहतो लगेच गाय पुढे गेला। ट्रॅक्टर पशी काय दगड बिगड आहे का। संध्याकाळी जागरण गोंधळाचं आमंत्रण आलं होतं। तिथं गेल्या मनोज भाऊ घुगे, देवदास भाऊ, रामा भाऊ यांच्या फुटेज घेऊन टाकल्या। ते लय खुश झाले। तिथे आलेले पाहुणे मंडळी जेवायला बसले होते। आमचा शंकर कातकडे वाडेकरांचं काम एकच नंबर करतो भाऊ तो। दिगंबर चव्हाणनी कैलास भाऊ जाधवला विचारलं जेवण केलं का। कैलास भाऊ म्हणे जेवण नाही केलं अजून। आमच्या गावातले होतकरू पोर मला म्हणे आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो बरं का। त्यांना मी म्हणलो धन्यवाद दादांनो। आमचा नावनाथ गरकळ पहिली पंगत जेवून घेतलं, मग काय मस्त 2-3 पंक्ती वाढू लागला। लाटे याचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता। स्वयंपाक एकच नंबर बनवला। त्या मानानं पब्लिक भरपूर होती, जवळजवळ 1700 लोकांनी जेवण केली। शेवटच्या पंक्तीला महिला वर्ग जेवायला बसल्या। एकीकडे लोक जेवण करते, एका बाजूला स्वयंपाक चालू आहे। नितीन लाटेने वाढायचं लय मनावर घेतलं। गणेश साठे माझ्याकडे पाहून मला म्हणतो मला व्हिडिओ मध्ये घे ना। मग काय असताना त्याची फुटेज घेऊनच टाकली। हे तिकडे पाहते ना संतोष भाऊ पानसरे, चेतन चांगले, अतुल चांगले। लाईट गेल्यामुळे दोघ जण अंधारात दिसत नव्हते। आमचा गणेश भाऊ चांगले बिचारा देवावानी बसवला होता। अभिमाकाकडे हातवारे करून काय सांगत होता काय कळणार त्याचं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो।